लॉटरी हे नाव ऐकताच लोक स्वप्नांच्या जगात हरवून जातात आणि ती स्वप्न खरी होण्याची आशा करतात. एका छोट्याशा लॉटरीनं न जाणो किती लोकांची स्वप्न खरी केली आहेत. तीच लॉटरी आपल्या समाजाचं एक महत्त्वाचं अंग बनली आहे. इसवी पूर्व 200 मध्ये चीनच्या राजानं जनतेच्या रक्षणाकरता द ग्रेट चायना वॉल बनवली. ही भिंत जनतेकडून गोळा करण्यात आलेल्या लॉटरीसारख्या एका खेळाच्या पैशातून बांधली होती. 1096 सालात जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सुद्धा लॉटरीसारख्या पैशातूनच बनवली होती. तर 1997 सालात जॉर्जियामध्ये लॉटरीमधून झालेल्या नफ्यातून 62,000 मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय केली होती. वर्ष 1969. याच वर्षी महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना झाली. म्हणूनच आज आम्ही तिचं 39वं वर्ष साजरं करत आहोत. महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात केवळ एका मासिक ड्रॉनं झाली असली तरीही जनतेचा वाढता विश्वास आणि भरोशाच्या कारणानं संचालनालयानं तिला साप्ताहिक ड्रॉचं रूप दिलं. आज ऑनलाईन आणि इंटरनेट लॉटरीच्या जमान्यात लॉटरीची केवळ विक्री 450 कोटी झाली आहे, ज्यामुळे राज्य सरकारला 50 कोटींचा फायदा झाला आणि महाराष्ट्रात या रकमेचा विनियोग बंधारे, पिण्याचं पाणी, रस्ते, शिक्षण, शेती आणि इस्पितळं यांच्या विकासासाठी करण्यात आला. राज्य सरकारनं लॉटरीला एक असं माध्यम बनवलं ज्यामुळे सरकारद्वारा चालवण्यात येणाऱ्या सामाजिक अभियानांचा प्रचार वाढला. लॉटरीच्या तिकिटावर याच कार्यक्रमांचे संदेश छापून सरकारनं एकता, सदाचार यासारखे न जाणो किती सत्कर्मी संदेश घराघरात पोहोचवले आहेत. आज लॉटरीच्या कारणानं महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांना फायदा होत आहे. ते असे प्रचार प्रसार, छपाई, गेमिंग सर्व्हिस, सॉफ्टवेअर उद्योग आणि टेलिकॉम. आज लॉटरीच्या विभिन्न टर्मिनल्सच्या कारणानं महाराष्ट्रात 5 लाख लोकांच्या पोटापाण्याची सोय झाली आहे, ज्यात अधिकतर मध्यम आणि निम्नवर्गीय लोक आहेत, जे जास्त शिकलेले नाहीत. त्याचबरोबर शारीरिक विकलांग आणि दृष्टीहीन सुद्धा अगदी सहजतेनं आपला उदरनिर्वाह करू शकतात. 2001 साली गुजरातमधल्या भूकंप पीडितांच्या सहाय्यासाठी महाराष्ट्र राज्य लॉटरीनं एक स्पेशल लॉटरी आयोजित केली होती. भारतीय वायुसेनेच्या 75व्या वर्षानिमित्तानं सुद्धा महाराष्ट्र राज्य लॉटरीनं स्पेशल लॉटरीचं आयोजन केलं होतं. 26 जुलै 2005 मध्ये आलेला पूर किंवा कारगिल युद्धाचं कटू सत्य महाराष्ट्र राज्य लॉटरीनं अनेक ठिकाणी गोळा केलेल्या रकमेचा एक भाग यांच्या सहाय्यता कार्यासाठी दिला. पण आजकाल लॉटरीच्या बहरामध्ये काही अशा गोष्टी सुरू आहेत जे लोकांना खोटं आमिष दाखवून सैरभैर करत आहेत. जसं की स्क्रॅच, बुकिंग, सट्टा या खेळांमुळे सामान्य जनतेला काहीही फायदा होत नाही. केवळ त्या लोकांना फायदा होतो जे ती केंद्र चालवत आहेत. म्हणूनच महाराष्ट्र राज्य लॉटरीची विश्वासार्हता वाढत आहे, कारण महाराष्ट्र राज्य लॉटरी त्या सर्वांना योग्य उत्तर आहे जे लॉटरीद्वारा आपलं नशीब आजमावत आहेत. त्याचबरोबर गोळा केलेली ही रक्कम कोण्या एका व्यक्तीच्या हातात न पडता राज्याच्या कोषागारात जाते, ज्याचा वापर पुन्हा राज्याच्या वेगवेगळ्या विकास कामांसाठी करण्यात येतो. महाराष्ट्र राज्य लॉटरी लोकांची स्वप्न करते साकार आणि राज्याच्या विकास कार्यांमध्ये मदतीचा हात देते बरोबरीनं.